बाबा गेले तरीही आताही जिवंत आहेत. शेवटचं वाक्य जर ऐकलं तुम्ही माझ्या बाबांचं, शेवटचं वाक्य गडावरचं, लाखोचा समुदाय जमलेला आणि बाबांचं फार दुखतंय आणि बाबांच्या छातीत वेदना होत आहेत आणि मोठ्या दवाखान्यात या पुण्याच्या रुबी हॉल डॉक्टर ग्रँटकडे घेऊन जायचे. तो दिवस आठवा, तो दिवस आठवा. मला वाटते 7 जानेवारी 1965 आणि 18 जानेवारी 1965 तर बाबा गेले. तो दिवस आठवा. बाबांचे हात लटलट करत होते तरीही गायी हंबरल्या, त्या गडावरच्या वासरं हंबरले, गडावरचे सेवेकरीत धाय मोकलून रडत होते आणि गावागावातून आलेले जे सगळे भाविक भक्त होते महाराज, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा म्हणत होते मला नेऊ नका तिकडे माय बापू. आणि शेवटी तेवढ्या समुदायाला असा हात उंचवून शेवटचं वाक्य या भाविक भक्तांना बाबांचं हे वाक्य होतं. बाबांनी त्या तांग्याला धरलेलं होतं, त्या फळीवर बाबा उभा राहिले, गडाकडे पाहिलं, मुठभर माती माझ्या हातात द्या दिली, कपाळाला पूर्ण माती लावली गडावरची आणि बाबांनी धरून असं पूर्ण जीव एकवटून, पूर्ण शक्ती एकवटून ते शेवटचं वाक्य होतं, मंडळी जातो आता. आयुष्यात बाबा कधी जातो म्हटले नाहीत कुठल्याच गावात, मंडळी येतो. आणि ते शेवटचं वाक्य होतं, मंडळी जातो आता. हृदयाचा ठोका चुकला प्रत्येकाच्या आणि प्रत्येक जण रडायला लागलं. लाखोचा समुदाय रडत होता. बाबा म्हणत होते शरीरानं सगळ्यांना जाणं हो, मौत से हर किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी भी बारी है. ते चुकणार नाही. पण मंडळी 57 वर्षाचा संघर्ष करून या भगवान बुवानं जे कमवलं आणि तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवलं, मी जरी गेलो शरीरानं तरी माझा विचार जिवंत ठेवा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. तोच विचार आज इथं जिवंत आहे. तो विचार इथं जिवंत दिसतोय, मला जिवंत दिसतोय. मला महाराज विचारतील मग अशा साधूच्या संगतीत राहिल्यानंतर आपलं कल्याण का होणार नाही, का होणार नाही. सांगू, सायकल मिळत नव्हती तुमच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला, पण ज्या दिवशी श्रीसंत भगवान बाबा, श्रीसंत वामन भाऊ महाराज, श्रीसंत माधव बाबा महाराज मुळवणकर यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करीत फिरलो, मला वाटतंय 17, 18 लाखाच्या गाड्यामध्ये बसायला मिळालं 4च वर्षामध्ये. काहीच कमी पडत नाही महाराज. फक्त विश्वास महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा महत्वाची आहे. अशा साधूची ओळख नसावी का? आता सगळे गुंगलात तुम्ही मना पण प्रमाण सुद्धा, म्हणजे जेव्हा जेव्हा येतील तेव्हा. नाही तर नेमकं असं होतं, हे ऐकण्यातच गुंगून जाताल. होऊ नका माय बापू, माझ्या माऊल्यांनो, माझ्या बहिणींनो. अशा साधूची ओळख नसावी का? त्यांच्या विचाराची ओळख नसावी का? जाऊ द्या, आम्हाला वाटतंय इथं ज्या आता मी आल्याबरोबर ज्या काकूंनी आणि ह्यांनी मला आल्याबरोबर पूजन केलं, आश्रय दिला, खूप छान सेवा दिली, ज्या घरानं खाली, त्यांचं नाव मला माहीत नाही. काशीनाथ तांडेल. बर, आमचे आदरणीय काशीनाथजी तांडेल, त्यांच्या सुविद्य पत्नी सुद्धा माझ्या माऊली, काय सज्जन आहेत महाराज. आम्ही आल्याबरोबर सगळ्या घरात धूप दीप, काय भक्ती आहे, काय भाव आहे. वा वा, खूप आनंद वाटला. अशा मला वाटलं होतं की मला कुठंतरी जाऊन लॉजवर राहावं लागेल, पण इथं आल्यानंतर वाटलं की गावापेक्षाही संस्कृती टिकवली आहे इथं माणसांनी. आनंद वाटला. जय हो, जय हो, उनके जीवन में जय हो, कभी पराजय न हो. महाराज, मग एवढे जर मोठे आहेत साधू, त्यांचा विचार जर एवढा मोठा आहे, तो जगला पाहिजे. भगवान बाबा नुसते फोटोपुरते नाहीत, भगवान बाबा फक्त दर्शनापुरते नाहीत. भगवान बाबांनी जो शेवटचं वाक्य उच्चारलं होतं त्या वाक्यानुसार तुम्ही राहिलं पाहिजे, मी राहिलं पाहिजे. भगवान बाबा जगता आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर पुतळे घेऊन नाचण्यासाठी नाहीत डीजे लावून. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात असले पाहिजेत, विचारात असले पाहिजेत, राम कृतीत असला पाहिजे, राम क्रियेत असला पाहिजे. नुसता राम मुखात असून उपयोग नाही. लक्ष द्या. मग एवढे मोठे जर साधू आहेत, मला वाटतं इकडे आता आमचे जे तांडेल महाराज आहेत खाली, त्यांच्या घराची ओळख असूनही वाटतं का तुम्हाला? असावी वाटतं.
असावी वाटतं ना. जाऊ द्या, गावातला एखादा सरपंच माणूस आहे, त्याची ओळख त्यांना आपल्याला नावानिशी ओळखा वाटते का नाही? बरं, आदरणीय पंकजाताईंनी तुम्हाला नाव घेऊन बोलवावं असं वाटतंय का नाही? किती बरं वाटेल, किती बरं. उगं सांगतो आता, किती बरं वाटेल. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला नाव घेऊन बोलवावं तुमचं, किती आनंद वाटेल तुम्हाला. त्यांची ओळख असावी तुम्हाला वाटतंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोठा आहे महाराष्ट्रामध्ये, सगळ्यामध्ये. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आवडतात मला, खूप आवडतात. मी कुठल्या पक्षाचा नाही, अजिबात नाही, पण मला ते आवडतात. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, आत्ता जर आदरणीय मोदी साहेब आणि योगी साहेब या देशामध्ये नसते तर अराजकता माजली असती आणि स्त्रियांना फिरणं मुश्किल झालं असतं. जर स्त्री रक्षक म्हणून कोणाकडे बोट करायचं असेल तर या देशातल्या स्त्रियांना, माता मौल्यांना रक्षण देण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यात महान जर कोणी असेल या देशात तर मोदी साहेब आणि योगी साहेब आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. याच मुंबई नगरीमध्ये 1995ला 10 वाजता स्त्रिया त्या बीचवर जाऊ शकत नव्हत्या, चौपाटीवर जाऊ शकत नव्हत्या. आठवत असेल तर बघा, आठवत असेल तर बघा. 1995ला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर पहिला कायदा केला होता, या मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला रात्री 12 आणि 1 वाजता एकटीला येता आलं पाहिजे. इथून लोकलनं आपल्या घरापर्यंत जाता आलं पाहिजे. इतकी स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून मी पहिला कायदा करतोय, पहिला, की IPS IAS अधिकाऱ्यांचं संरक्षण काढून टाका. IPS अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना जर 10 पोलीस संरक्षण करण्यासाठी लागत असतील तर जनतेचं रक्षण कुणं करायचं आणि ह्या अंडरवर्ल्डचं खात्मा कुणं करायचा. आणि म्हणून तिथून पुढे 6 महिन्यामध्ये हा कायदा केल्यानंतर या मुंबईतले बॉम्बस्फोटाची साखळी निर्माण करून इथं उद्ध्वस्त करणारे या मुंबईला 21 सराईत गुन्हेगार आणि अंडरवर्ल्डचे डॉन या देशात मारले गेले या मुंबईमध्ये. आणि जे मेन डॉन होते ते इथून पळून गेले. हे जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले. कायदा पहा आपण. अशा माणसाची ओळख नको का? का नको? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटायला आता की महाराजाची ओळख करून घेतली पाहिजे. महाराज लातूरकडचा आहे, ती ओळख असली पाहिजे. कुठल्या गावचा आहे? आता येणार ओळखीला माणसं. माझी ओळख सामान्य, एका सामान्य संत सेवकाची ओळख साधारण माणसाची असावी असं वाटतंय मला. वाटतंय गड्या, मग एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याची, लोकनेत्याची ओळख का नसावी? असो, पंतप्रधानाची ओळख का नसावी? असो, प्रत्येकाला याची इच्छा आहे, तो मोठा आहे, देशातला सर्वोत्तम आहे. त्याच्यापेक्षा राष्ट्रपती, त्यांची द्रौपदीजी मुर्मू यांची ओळख कोणाला नसावी वाटते? राष्ट्रपतीनं आपला सत्कार करावा, आपलं नाव घ्यावं कोणालाही वाटते. त्यापेक्षा युनोच्या अध्यक्षाची ओळख असावी वाटते, तो अनेक राष्ट्रांचा प्रमुख आहे असावी वाटते. त्याच्यापेक्षाही मला वाटते देवाची ओळख असावी, तो ब्रह्मांडाचा नायक आहे. हो, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळावर ज्याचं राज्य आहे, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. अरे लगाया पहले जो पेड़ हमने, उसी का फल हम अब पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा. इसी धरा से शरीर पाए, इसी धरा में फिर सब समाए. है सत्य नियम यही धरा का, एक आ रहे हैं एक जा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे. तो ईश्वर, त्याची ओळख कुणाला नसावी वाटते? बाबा, देवाची ओळख नसावी का? असावी, असावी. ब्रह्मांडाचा नायक आहे तो, त्याची ओळख असावी. त्याच्या ओळखीसाठी तर एवढं आयुष्य घालवायचे साधकांना, त्याची ओळख व्हावी म्हणून. हो, ओळखीला हरी धन्य तो संसारी. हा, तोच माणूस धन्य आहे ज्यानं हरीची ओळख करून घेतली. पण हरीचा पत्ता आम्हाला माहीत नाही. नीट आहे का? हुशार माणसं आहेत, मुंबईमध्ये राहणारे माणसं आहेत. एका शब्दानं अभंगाच्या बाहेर न जाता कीर्तन झालं पाहिजे. अभंग आणि कीर्तन चिंतन अतिशय सोपं, कसल्याला बी कळलं पाहिजे. लक्ष द्या, कसल्याला बी कळलं पाहिजे. मग तो देव आणि त्याची ओळख करून देणारे या जगात जर कोण असतील, संतावीण प्राप्ती नाही. जय हो.
संताशिवाय त्या देवाची प्राप्ती नाही. संताशिवाय नाही. धरिती त्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी हातात धरलं की देव त्याचा लळा पाळतो, देव त्याचं सगळं ऐकतो. हो, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि इथं तर काय संतांची मांदियाळी आहे, इथं काय कमी आहे. बाबांचे मला वाटते भाऊंचे बाबांपेक्षा जास्त मुंबईकडे खूप कीर्तनं असायची म्हणून मुंबईमध्ये खूप सोहळे होतात आजही. तेवढ्यापुरते संत मर्यादित नसतात. बाबा जर देवाची प्राप्ती साधू करून देणार असतील, मला वाटतंय ताई, एखादी वस्तू जर आपला पती आपल्याला घेऊन देणार असेल तर पतीशी प्रेमानं राहिलं पाहिजे, त्याची प्रेमानं सेवा केली पाहिजे. ताई किती दिवस झाले रात्रंदिवस, मला तर आता घामानं ओलाचिंब झालोय मी. दररोज एवढी थंडी वाजत होती, पण इथं मुंबईत आल्यापासून ही असं कसं होतंय कळत नाही. इथं जास्त उष्णता आहे का, गरमी आहे जास्त? बरं सगळ्याच गोष्टीची गरमी आहे. म्हणजे असू द्या ताई, मग त्या मालकाची सेवा केली पाहिजे ना. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवा, पती सेवा, चहाची पती केली पाहिजे ना, केली पाहिजे. माझ्या बहिणींनो, तुम्हाला माझं नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे, खरं बोला. बाबा भाऊंच्या समोर खोटं बोलू नका. ह्याच्यातल्या किती उठल्या, हे रात्रीच्या, हे बसलेले माझे भाऊ रात्रीच्या 2-2 वाजता आणि 3-3 वाजता इथून ट्रक काढतात आणि तिकडे घेऊन येतात जीवावर गोळी ठेवून. कधी काय होईल सांगता येत नाही. लेकरं बाळं सुखानं घरी राहावेत. माझी बायको 25,000चा मोबाईल घेऊन अशी गादीवर बसून आणि त्या टी व्हीच्या 200 चॅनल पुढे बसून तिनं असं बघितलं पाहिजे. सुंदर माझी बायको लेकरं राहिले पाहिजेत. म्हणून काय कष्ट आहे यांच्या जीवनामध्ये. खरं सांगा, तुम्हाला शपथ आहे माझ्या बाबांची, खरं सांगा, किती जणी सकाळी उठल्याबरोबर आपल्या पतीचं दर्शन घेता? 1 2 3 4 5 6 7 8 9. खोटं बोलायचं नाही, इतकाच काही जणांचा हात व्हायलाय. टटक. दररोज आपल्या मालकाच्या पाया पडा. पिऊ द्या त्यानं, एकाच दिवशी पिली तर पिऊ द्या. म्हणजे तुम्ही जर त्याला भांडाल तर तो मग दुपटीनं पिईल. एक पॅक नाही, 2-2 पॅक मारील. हो, त्याच्यामुळे एखादा पेला तर असेल, काही गोष्टी असतात, तो काही वाईट करायला नाही. एखाद्याला सवय असेल तर तुम्ही हात जोडा दररोज. मालक, दारू फक्त तुम्हाला पित नाही, दारू तुमच्या लेकरांना पिते, दारू तुमच्या बायकोला पिते. माझ्या भगवान बाबांनी याच्यावर फार मोठी क्रांती केली, फार मोठी क्रांती होती ती. असू दे, आता बघू कधीतरी. 1-1.5 तासात काय होणार आहे सगळं, पण बघूयात. ऐकताय? त्या पतीची सेवा असली पाहिजे तर तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळेल आणि प्रेमानं त्याची सेवा कराल. पण कशाच्या करत्यात? रोज कीर्तन करायलो मी. संक्रांतीच्या दिवशी घरी गेलो पहाटे 3 वाजता. 8 दिवस घरी नव्हतो. संक्रांतीला बाबांची पुण्यतिथी होती, 60वी पुण्यतिथी, 60 नंबरची पुण्यतिथी. आणि माझ्या वामन भाऊंची 66 नंबरची पुण्यतिथी आहे यावर्षी. आत्ता तुम्ही करताय ही. ऐका, घरी 3-3:30ला वाशिमवरून पोहोचलो. पोहोचल्याबरोबर दरवाजा वाजवला, मेन गेट वाजवलं. ताई, तुमचं बाजूला ठेवा. लोक दररोज हजारो लोक माझ्या पाया पडतात, दर्शन घेतात. माझ्यात एवढं काही नाही, पण बाबांची कृपा आहे. ऐका, बायकोनं काय म्हणावं मला त्या दिवशी, की आता मी दार उघडणार नाही, 8 दिवस झालं तू घरी नाहीस. काय म्हणावं? माई शपथ, इमानदारीने लबाड बोलत नाही मी, देवा शपथ. एक तर महाराजाच्या आणि भजण्याच्या बायकोनं आरोतुरं बोलाव, नाहीतर प्युअर दारू पिदड्याच्या बायकोनं आरोतुरं बोलाव. दुसरीची काय हिंमत आहे? दुसरी कशी बोलेल? बोलू शकत नाही दुसरी. कदरून गेल्यात बायका आम्हाला. हो, पिणाऱ्या मास. तू आम्हाला काय कमी नशा आहे वाटते तुम्हाला? ही कमी नशा आहे का? ही कमी नशा नाही महाराज. अरे तुम्हारी नशा तो बहुत छोटी है. रात को पीते हो तो सुबह उतर जाती है. देशी पियो, विदेशी पियो, कैसी भी पियो, रात को पीते हो तो सुबह उतर ही जाती है, फिर चढ़ानी पड़ती है. रात को पियो तो सुबह उतर जाती है. ऐसा नशा क्यों करते हो मेरे सज्जनों?
जो नशा रात को पिए तो सुबह उतर जाती है, लेकिन मेरे भगवान बाबा के नाम की एक बार पीकर तो देखो, जिंदगी सुधर जाती है, जिंदगी सुधर जाती है। फुर्सत नहीं होगी काम से, जिंदगी में तुम्हें फुर्सत नहीं होगी काम से, इतना काम है तुम्हारे पीछे, फुर्सत नहीं होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा भी निकालो और प्रेम कर लो श्री राम से। हाँ, प्रेम कर लो श्री राम से। ऐकता है? विठाला 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 माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज की जय। विठाला 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 विठाला। सेवा करावी, मेवा मिळतो महाराज। मग जो देव मिळवायचा आहे, आत्मसुखाची प्राप्ती करायची आहे, देव मिळवणे मिळवणे, देव देव म्हणजे काय? कोणाकडे नाही देव, प्रत्येकाकडे देव आहे, कोणाजवळ नाही देव आहे, आहे मिळालेला आहे, पण तो पाहण्याची दृष्टी देणारे चष्मे फक्त संतांजवळ आहेत। त्या संतांनी तुम्हाला चष्मा ज्या दिवशी लावला त्या दिवशी देव दिसतो। मल विक्षेप आणि आवरण विरहित चष्मा संतांकडे आहे, आणि ते तीन दोष गेल्याशिवाय आपल्याच जवळचा, आपल्यातलाच देव आपल्याला दिसत नाही, म्हणून माणूस फिरत राहतो। शोधिसी मानवा रावळी मंदिरे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा। नांदतो देव आपुल्या अंतरीना, असा देव आम्हाला प्राप्त करायचा आहे, त्यासाठीच सप्ताह आहे। जीवनाचं शेवटचं ध्येय आहे ईश्वराची प्राप्ती। ईश्वराची प्राप्ती होत नसते, ईश्वराची प्राप्ती करायला गेलेला माणूसच देव होत असतो। देव पाहवयासी गेलो, तेथे देव होनी ठेलो। साधी नाही हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा। बस होत असतो, पण त्याला देव होण्याची जी साधना असते आणि प्रक्रिया असते ती संतांशिवाय कोणी सांगत नाही। मग देव मोठा की संत मोठे काकू? आ देव मोठा की संत मोठे? साधू थोर जाना, साधू थोर जाना, हो हो साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना कलियोगी, साधु थोर जाना कलियोगी, साधु थोर जाना कलियोगी, साधु थोर जाना कलियोगी, साधु थोर जाना, साधु थोर जाना,
जगाचं पालन पोषण करणारा. लक्ष द्या, इकडं बघा, इकडं लक्ष द्या माझ्या बहिणींनो. जगाचं पालन पोषण करणारा, कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे, तो देव ज्यांनी आपल्या दावणीला बांधलाय, तो देव ज्यांनी आपल्या मुठीत ठेवलाय, तो देव ज्यांनी आपल्या हृदयात कोंडून टाकलाय. मग देवाला कोंडण्याची ताकद धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा. पंढरीचा चोरा, कोण बोलाले? कोण बांधला? जना माऊलीनं बांधला. वा, सगळ्यात संतांनी देवाला बांधलंय, त्यांच्या खुंट्याला आहे तो. संतांच्या मनात, बाबा भाऊच्या मनात जर आलं का नाही, त्या खुंट्याचा सोडायचा आणि तुमच्या हातात द्यायचा, ते देऊ शकतात, एवढी ताकद संतांमध्ये आहे. म्हणून जगात संत मोठे आहेत. आणि मग अशा सगळ्यात मोठ्या नामदेवराय तर 3दा त्रिवार सांगितलं त्यांनी, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुग, या कलियुगात देवापेक्षाही साधूच थोर म्हणजे मोठे आहेत. मग एवढ्या मोठ्या माणसाची आम्हाला ओळख नको का? पाहिजे. मग कुणाला म्हणावं साधू? अभंगाचं पहिलं जे कारंजले गांजले. आलो अभंगावर बरोबर. त्यासी म्हणे जो आपुले. मग रंजलेले म्हणजे काय? बाबांना विचारतो. बाबा, रंजलेले म्हणजे रंगलेले, रंगलेले. आणि गांजले म्हणजे दुःखी, पीडित, ज्यांना जगात कोणी नाही, ज्यांना घरच्यानं टाकून दिले, ज्यांना बाहेरच्यानं टाकून दिले, ज्याला देवानं टाकून दिले, त्याला सुद्धा आपलं म्हणतात. ते जगात साधू असतात. सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया, सर्वभूती दया. शाबाश.
जग भ्रम रूप जाने तुझी साधू ते दर्शन तुझी साधू ते शाबाश, एकदा टाळ्या, एकदा टाळ्या. सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐसिया, ज्याच्या अंतकरणात समोरचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे हे काही दिसत नाही. समोरचा माणूस आहे का प्राणी आहे काही दिसत नाही. ज्याला किडा मुंगी आळीपासून माणसापर्यंत जे जे समोर दुःखी दिसतात त्यांचं दुःख दूर केल्याशिवाय ज्याला पाण्याचा घोटही खाली उतरत नाही. निम्न भरली उने माऊली ज्ञानोबा आहे. पाणी ढळो चिनेने ते विश्रांता तो शवीत जाणे सामोरिया. निम्न भरलिया, खड्डा भरल्याशिवाय पाणी आपुलित याला परनाई. वा वा. आपुलित याला परनाई. आपुलित याला आपुलित याला परनाई. उपकारी असे आरोनी उरला. वा. उपकारी असे अरुणी उरला आपुली तयाला पर नाही. क्या बात आहे. वा. ज्याचा आपपर भाव संपलेला आहे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाण निरंतर योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी. संती सुखे व्हावे पाणी. हे जग जरी आग्नीसारखं तापलं जाळायला उठलं तरी सुद्धा जो पाणी होऊन त्याला शांत करतो तो साधू. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये अनेक व्याख्या दिल्या. ज्याच्या अंतकरणात जगासाठी कळवळ आहे. आता ऐका काय कळवळ आहे. पिढ्याचे पिढ्या गेल्या तुमच्या. ऊस तोडण्यामध्ये, लोकांची गुलामी करण्यामध्ये. पोरांनो, शिकाल तरच टिकाल. शिक्षणासारखं वाघिणीचं दूध दुसरं नाही. जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घराघरापर्यंत जाऊन, दऱ्याखोऱ्यातल्या या समाजापर्यंत जाऊन, ज्यांनी गाडी बैलात जाऊन, गटण्या नावाच्या घोड्यावर जाऊन, तिथंही जाता येत नसलं तर गंगूबाई नावाच्या घोडीवर जाऊन लोकांच्या घरापर्यंत दऱ्याखोऱ्या डोंगरामध्ये पोचून माणसं. जेव्हा बाबांना पंडित नेहरूंनी विचारलं होतं, बाबांचा सत्कार ठेवला होता दिल्लीला. आदरणीय मुख्यमंत्री गडावर 1 मे 1958ला येऊन उद्घाटन करून गेले. कॉलेजचंही उद्घाटन केलं, शाळेचं केलं, वसतिगृहाचं केलं, गडाचंही केलं. आणि त्यावेळी ते म्हणाले होते की बाबा तुमचं हे एवढं मोठं कार्य आहे म्हणून माहीत नव्हतं. छत्रपती शिवरायांनी शस्त्राच्या आणि मावळ्यांच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले बांधले, गड बांधले. मला वाटलं होतं धुम्यागड एखादा गडच असेल, कुणीतरी भगवान बुवाच्या नावाच्या माणसानं तयार केलेला. पण इथं आल्यानंतर हा लाखोचा समुदाय पाहिला आणि इथं आल्यानंतर हे प्रेम पाहिल्यानंतर कळलं की या भगवान बुवाने शास्त्राच्या
आणि प्रेमाच्या बळावर या ऊसतोड आणि कारागीर मजूर कष्टकरी गोरगरीब रंजल्या गांजल्या समाजाच्या एका एका पैशातून कुणाचीही मदत न घेता एका एका पैशातून एवढा मोठा हा धुम्यागड उभा केलाय. याला धुम्यागड म्हणू नका. ज्या भगवान बाबांचं हे कर्तृत्व आहे. 1 मे 1958 मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा आजपासून भगवान गड आहे. महाराजांनी मग दिल्लीला बोलवल्यानंतर बाबांनी सांगितलं, पंतप्रधानांनी विचारलं की तुम्ही काय काय आतापर्यंत समाजाचं दुःख लिखाण केलं, एखादं पुस्तक ग्रंथ. बाबा म्हणाले ग्रंथ बरेच तयार झाले असते पण आधी माझ्या लोकांना वाचताच येत नाही. मी त्यांना वाचायला शिकवतोय, नंतर ते सगळे ग्रंथ तयार करतील. मी वाचायला शिकवतोय आणि घराघरापर्यंत जाऊन शिक्षणाची क्रांती करणारा महात्मा या महाराष्ट्रात दुसरा नाही. लोकांनी दिलेल्या रुपरुपायावर, लोकांनी दिलेल्या ज्वारी बाजरीवर वसतिगृह तयार करतो. ऊसतोड मजुराची मुलं नेऊन तिथं वसतिगृहात ठेवून त्या मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोहोचवितो. असा संत टाळ्या वाजवायला शिकवित असेल, अभंग म्हणायला शिकवित असतील लोक. पण ही क्रांती प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरापासून निर्माण करणारा संत महाराष्ट्राला मिळाला. आणि एकच मंत्र दिला, तुम्ही जर भगवान बाबाला मानत असाल, भगवान बाबांवर तुमची श्रद्धा आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, तर माझा एवढा मंत्र ऐकाल तरच तुम्ही माझे भक्त. कुठला मंत्र? जमीन विका पण शिक्षण शिका. शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार नाही ज्ञानेन सदृशम. आणि तेव्हापासून आमच्या डोंगरपट्ट्यामध्ये लोकांना एकच भगवान बाबाचा मंत्र. तो खाडे नावाचा मुलगा, आता मी एकदा परवा मुलाखत ऐकली, तो क्लास 1 ऑफिसर होतो काय, आणि त्यानं मुलाखत दिली. त्यात सांगितलं माझी आई मी 2रीला होतो, माझी आई गरोदर असताना, माझ्या आईचं 8.5 महिन्याचं एवढं मोठं पोट असताना रात्री 3 वाजता गाड्या यायच्या आणि रात्री 3 वाजता उठून माझ्या आईला त्या सरीमध्ये उसाच्या मोळ्या व्हाव्या लागायच्या, डोक्याचे केस गळायचे. माझ्या बापाचं टक्कल पडलं होतं आणि माझ्या बापाच्या खांद्याला असे घट्टे झाले होते आणि खड्डे पडले होते. उसाच्या सरीत रात्रीच्या 3 वाजता, बॅटरी नाही की उजेड नाही, आणि ते माझ्या डोळ्यासमोर रात्रंदिवस चालत होतं. आणि जेव्हा मी एक भगवान बाबांचं छोटंसं पुस्तक वाचलं, त्या दिवशी कळलं की भगवान बाबांनी सांगितलेला मंत्र पाळल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. म्हणून पुण्यामध्ये आलो आणि 3 वर्ष एकदा बसलो की 15 तास उठत नव्हतो. 15 तास अभ्यास केला, म्हणून क्लास 1 ऑफिसर झालो. ही माझ्या भगवान बाबांची, माझ्या मायबापांची कृपा आहे. सामान्य काम नाही, पण लोकांपर्यंत आलं नाही आजपर्यंत चरित्र. भाऊ बाबांचं यायला पाहिजे होतं सगळं चरित्र, आणि त्याच्यासाठी 5 वर्ष घातले.